चोपडा तालुक्यामध्ये ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये घडलेल्या एका गंभीर घटनेच्या निषेधार्थ एकलव्य भिल्ल संघटनेच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। दिनांक 22 जुलै रोजी वराड गावातील आदिवासी भिल्ल समाजातील तरुणांवर अमानुष मारहाण आणि लैंगिक छळ करण्यास लावल्याचा आरोप या संघटनेने केलाय। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नानेडा आणि इतर 3 पोलीस शिपायांवर गुन्हा दाखल करून त्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे। मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक नानेडा आणि त्यांच्या 3 सहकाऱ्यांनी आदिवासी भिल्ल समाजातील एका महिलेला पट्ट्याने मारहाण केली, तसंच अश्लील शिवीगाळ करत तिच्यासोबत अमानुषपणे वर्तन केलं। या कृत्याबद्दल आरोपींवर अॅट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। एकलव्य भिल्ल संघटनेने शासकीय विश्रामगृहापासून चोपडा तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला आणि या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी असं निवेदन चोपडा तहसीलदार यांना दिलं। पदाधिकारी ममता देवीदास आयरे बोलते मी। जे आमच्या आदिवासी महिलावर आणि आमच्या आदिवासींवरची हे घटना घडली, त्या घटनेबद्दल आम्हाला ज्यांनी घडविले जी घटना घडली ते आम्हाला इथून पुढे आजपासून आम्हाला ड्युटीवरती चालणार नाही, सस्पेंडच करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि इथून पुढे जर त्यांना ड्युटीवर ठेवलं तर प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात ह्याच गोष्टी घडणार आहे। कारण की आमच्या आदिवासींना पोलीस डिपार्टमेंटमध्ये झाल्यानंतर उभं राहायला सुद्धा जागा देते नाही, तुम्ही कोण आहे बाहेर जा, याच पद्धतीने आमच्या आदिवासींना बोलणं आहे। त्यामुळे आम्हाला हे आवाज उठवायचा आहे आणि ते पोलीस जे अधिकारी आहेत 4 लोक त्यांना सस्पेंड करायलाच पाहिजे। एकलव्य भिल्ल समाज संघटना महाराष्ट्राच्या वतीने संस्थापिका सुमित्राताई पवार यांच्या वतीने आज चोपडा तालुक्यामध्ये तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलेला आहे। विषय असा आहे की चोपडा तालुक्यामध्ये जे आपला आदिवासी समाज आहे, ह्या आदिवासी समाजाचे समजा गावगुंड लोक वगैरे असे दुश्मन पहिले असायचे, पण आजच्या घडीला जे लोक आपण सर्वस्व ज्यांच्यावर जिम्मेदारी टाकतो, प्रशासकीय पोलीस अधिकारी, या पोलीस अधिकारी ज्या रक्षक आहेत त्यांनीच आपल्या आदिवासींचे भक्षक झाल्यासारखे कृत्य केलं आहे। आपल्या आदिवासी समाजाला चौकशीच्या नावाखाली बोलवून त्यांना जे 3 मुलं होते आमचे, त्या 3 मुलाला विवस्त्र करण्यात आलं। विवस्त्र कर आता इथं भरपूर सोशल मीडियाचा जर विषय असला तर पूर्ण मी खुलून सांगू शकत नाही। त्याच्यामध्ये 3 मुलं आणि 1 महिला होती। त्या टायमाला काय करण्यात आलं, त्या महिलेला बाहेर काढून त्या 3 मुलांना विवस्त्र करण्यात आलं। एक कपडा नावाला सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात आला नाही व त्यांना त्यांचे पूर्ण विवस्त्र कपडे करून त्यांचे जेवढे पण शरीराचं प्रायव्हेट अंग असतं ते अंगाला त्यांचे खेळायला लावलं आणि एकमेकाला ते अंग तुम्ही धरा, तुम्ही चाटा, तुम्ही काय गोष्टी करा, अशा पद्धतीने वाईट कृत्य हे ते फक्त 4 जे अधिकारी आहेत त्यांनी केलेले आहेत। प्रत्येक पोलीस डिपार्टमेंटवर आमचा आरोप नाही आहे, पण ते 4 आरोपी आहेत ते आता पोलीस डिपार्टमेंट म्हणून नाहीत, पण ते एक आदिवासींचे रक्षक नव्हेत, आम्ही भक्षक म्हणून त्यांच्याकडे बघतो। त्यांच्या विरोधामध्ये हा एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आलेला। प्रतिनिधी सचिन जयस्वाल, NTV न्यूज मराठी, चोपडा।